नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपल्या ऊसाला जवळपास 80 ते 85 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आपली ऊसाची बाळभरणी करणं सुरू आहे. तर आपण ही बाळभरणी मोठ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने करत आहोत. जो मोठ्या ट्रॅक्टरचा जो आपलं कुळव आहे, त्या कुळवाच्या अशा कुळवाच्या सहाय्याने आपण बाळभरणी करत आहोत. तर ही कुळव आपण जसं बैलाच्या सहाय्याने एक कुळवानं हाणतो तसंच ही पण आहे पद्धत आहे. फक्त ह्याला दोन ऊसाची काकरी जी आहे ती मधात घेऊन चालते हा कुळव. आणि आपण ह्या बाळभरणीमुळं टाकलेला जे रासायनिक खत आहे ती पण माती आड होण्याचं काम चालू आहे आणि खुरपणीचाही खर्च आपला ह्याच्यामुळं वाचणार आहे. आणि ही बाळभरणी करणं पण गरजेचं असतं, कारण अतिरिक्त होणारा जे आपला ऊसाचा फुटवा आहे तो पण बुजला जातो आहे मातीमुळं. ह्या ऊस आता लहान असल्यामुळं मोठ्या ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये आत्ता जमते, पण नंतर मध्यम भरणी किंवा मोठी भरणी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला बारक्या छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्यानंच भरणी करावं लागेल. आणि बाळभरणी करत असताना आपण अशा पद्धतीनं हा रासायनिक खताचा डोस मध्ये टाकत आहोत आणि मागं असं बुजवून पण घेत आहोत खत. माती आड पण होत आहे खत. बघू शकता हे अशा पद्धतीनं ऊसाची जी सरी आहे आपली ती आता सध्या ऊस मोडत नाही. अशा पद्धतीनं बाळभरणी ऊसाचा असा आपला ऊस आलेला आहे हा. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.